नेहा नेहमी आपल्या आईच्या फोटोसोबत बोलत असे, त्यामुळे तिला दिलासा मिळत होता. आज पुन्हा फोटोसमोर उभी राहून ती गप्पा मारत होती. आई, या जन्मी तू मला सोडून गेलीस, पण पुढच्या जन्मी माझ्यासोबतच राहा. आजी सांगत होती की तू गेल्यानंतर बाबा माझ्यासाठी दुसरी आई आणायची त्यांची इच्छा नव्हती. पण सर्वांनी त्यांच्यावर दबाव आणल्याने आणि समजूत काढल्याने त्यांनी दुसरे लग्न केले. सुरुवातीला तर दुसरी आई मला खूप जीव लावायची, पण रोहितचा जन्म झाल्यानंतर ती माझा खूप राग करू लागली होती. पण आई, मला तर रोहितच्या रूपात एक जिवंत खेळणं मिळालं होतं. त्याच्यासोबत खेळणे, त्याचे काम करणे मला खूप चांगले वाटत होते. केव्हा मी त्याची मोठ्या बहिणीपासून आई बनले हे मलाच कळले नाही. आमच्यामध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. तुला माहीत आहे का आई, रोहित माझा चेहरा बघून माझे टेन्शन जाणून घेतो. मला जर कुठली वस्तू हवी असेल आणि ती मिळत नसेल तर तीच वस्तू तो मिळवायचा आणि मग मला ही वाली नको म्हणून ती मला द्यायचा. आणि आई, तो नेहमी माझ्या पसंतीचे जेवण प्लेटमध्ये जास्त घ्यायचा आणि मग माझे पोट भरले आहे असं सांगून माझ्यासाठी सोडून द्यायचा. पण आई, माझी काहीच चूक नसतानासुद्धा मम्मीने बाबासमोर मला खूप नाही नाही ते बोलली आणि घरातून निघून जाण्यासाठी सांगितले. पप्पा मान खाली घालून बसले होते. मला पप्पांची असहाय्यता बघवत नव्हती. आता रोहितसुद्धा घरात नव्हता, म्हणून मी हे घर सोडून मावशीकडे जात आहे. रोहित, तू इथे कसा? ताई, मला माहीत होतं की तू मला इथेच भेटशील. आता घरी चल. यावेळी नाही. तुला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि नेहाने मजबूतीने भावाचा हात पकडला.